ते अंड्याला जी गाडी यायची आपल्याकडे बऱ्यापैकी 7-8 लाख रुपये बुडाले माझे. सुरुवातीला खूप त्रास झाला मला. त्यांच्या मला फोन आले, सर आम्ही तुम्हाला माल देऊ शकतो, आमच्या गाड्या बंद करून. बापरे. परंतु मला जर माझ्या बाबतीत जर विचारसाल तर मी तर म्हणणार बॅच मागे बॅच काढल्याच पाहिजे, एका मागे साहजिक. 1 वर्ष गडी असो किंवा नसो बॅच. नमस्कार मंडळी, आपण आता गाव निघोज, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी, आणि आपल्या बरोबर सर आहेत जे की अनेक वर्षांपासून पहिला पोल्ट्री व्यवसाय केला, खूप खडतर प्रवास केला, खूप नुकसान केलं, अनेक लोकांनी फसवलं. त्यानंतर ते रिटेलमध्ये आले. निघोजमध्ये यांचं रिटेलचं शॉप आहे, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांचं शॉपही चाललंय आता. आणि एक शेतकरी रिटेल यांचा प्रवास म्हणजे खूप वर्षांचा अनुभव, वेगवेगळा अनुभव आहे, आणि अनेक जण मार्गदर्शन घ्यायला येतात सरांकडे आणि खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. ह्या व्हिडिओचा हेतू हाच आहे की जो कोणी नवीन पोल्ट्री व्यवसायामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय किंवा गावरांचे पोल्ट्री विषयी काही माहिती घ्यायची आहे, काही भ्रम आहेत मार्केटमध्ये, तर त्यांचा व्यवसाय कसा चालतो, कारण की ते मोठे व्यापार लाईन मध्ये पण काम करतात, पण त्याविषयी आपण माहिती नाही घेणार. आपण तळागाळातला जो शेतकरी आहे, जो तरुण उद्योजक आहे, त्याने कशा प्रकारे या व्यवसायात आलं पाहिजे, काय ड्रॉबॅक्स आहेत, सगळ्यात पहिलं फायदा तर लांबची गोष्ट आहे, नुकसान काय या व्यवसायामध्ये, आणि कशा प्रकारे हे सक्सेस झाले, कोणत्या टॅक्टिक्स वापरल्या, काय हे संपूर्ण माहिती घेऊ. तर सर नमस्कार. नमस्कार सर, आपला एकदा परिचय करून द्या. नमस्ते, मी कवास संदीप आंबर. मी पेशाने शिक्षक आहे आणि प्लस शेतकरी पण आहे. तर माझे जे फार्म आणि जे होलसेल दुकान वगैरे आहे तर ते सर्व आपण निघोजमध्येच आहे. कटिंग प्लांट वगैरे आहे आमचा. तर सुरुवात सांगायची म्हटलं तर सुरुवात आम्ही पोल्ट्री लाईनला जे आलो ते आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेस फार्मिंग मध्ये चालू आम्ही बॉयलरचं. किती साल? एक त्याला 12 वर्ष होऊन गेले, आणि 2-3 वर्ष बॉयलर लाईन मध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केली. बऱ्यापैकी अनुभव आला थोडासा, म्हणजे चढ उतार पण पाहिले त्याच्यामध्ये, लॉस पण आलो आम्ही, चेक नाही आले, काय नाही आले, हे सुद्धा अनुभव घेतले आम्ही. कंपनीकडनं चेक पण नाही आले. मग काय लॉस गेल्यानंतर काय आले तर किती, गाड्याचा पगार 40,000, चेक आला 10,000, असे पण झालेले. आणि मग त्यानंतर थोडस लेअर फार्मिंग मध्ये आलो आम्ही 3-4 मित्र ऍट ए टाइम लेअर फार्मिंग मध्ये आलो. हे किती वर्षानंतर आले तुम्ही? हे आम्ही बॉयलर व्यवसाय केल्यानंतर एक साधारणपणे मी तरी 5 वर्षानंतर आलो, पण माझे बाकीचे मित्र फर्स्ट टाइम आले, त्यांना बाकी काय अनुभव नव्हता. आणि मला म्हणजे त्याच्या आधी विचारायचंय, तुम्ही शिक्षक आहात, पण मग शिक्षकाकडनं पोल्ट्री व्यवसाय असं का केलं? आमचे मित्र होते स्टाफ मेंबर, कदम सर, श्रीगोंदा, त्यांची पोल्ट्री व्यवसाय होता. मला थोडस इंटरेस्ट होता याच्यामध्ये, आणि त्यांच्याकडे आपलं कधी कधी मदत म्हणून जायचो कामाला म्हणजे ऍज एक हेल्प म्हणून, मदत म्हणून जायचो, आणि मला आवड निर्माण झाली याच्यातली. मग त्यांच्याजवळ 4-5 बॅचेस प्रत्येक वेळी ब्रुडिंगला जायचो, खाद्य टाकताना मदत करायचो, वेळ भेटेल तेव्हा सॅटर्डे संडे. लिफ्टिंग असेल की रात्रीचं जायचं आम्ही मदतीला. मग काटा कसा घ्यायचा, ज्या गाड्या भरायला येतात त्या लोकांच्या अडचणी काय, तिथून तुम्हाला सगळी माहिती. थोडंसं मला इंटरेस्ट वाढत गेला. मग मी भरपूर ठिकाणी शेड पाहिले, कमी कॉस्टिंग मध्ये शेड कसं आहे, पण ज्यावेळेस मी ते बाकीचे शेड पाहिले तर बऱ्याचशा ठिकाणी असं जाणवलं की आपण सिमेंट पोलचे करतो, आपला रिजिटेड पत्रा असतो आपला, ज्याच्यामध्ये काही क्युरी असतात कमी रेटचा, पण त्याला फ्युचर मध्ये परत तेवढाच खर्च. हे सर्व लक्षात आल्यानंतर मग म्हणलं करायचं तर चांगलं करायचं, जेणेकरून आपल्याला 10, 15, 20 वर्षाचा विचार करायचा. आणि मग मी हे शेडचं कन्स्ट्रक्शन घेण्याचं हे केलं. मग लोन वगैरे काढूनच केलं मी, पैसे नव्हते काही, साईड बाय साईड चालू केलं. हो, पैसे वगैरे काही नव्हते, त्यामुळं लोन वगैरे काढून मग पहिलं शेड केलं, आणि मग नंतर मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये आलो. किती बाय किती शेड आहे? हे 30 बाय 200 आहे, म्हणजे जवळपास 6,000 स्क्वेअर फूट, साधारण 4,500-5,000 पक्षी बसतात. जेव्हा आपण आता लेअर मध्ये आलो तर तेव्हाचा अनुभव कसा होता? लेअर मध्ये आमची जी फर्स्ट बॅच आली तर त्यावेळी अंड्यांना रेट बरे होते. ज्यावेळी आम्ही या लेअर फार्म मध्ये आलो तर त्यावेळी असं झालं की भरपूर लोक लेअर फार्म मध्ये आले, आणि मग अंड्याचे रेट पडले म्हणजे असे तसे नाही. कॉस्ट आम्हाला कधी कधी अंड्या मागं 15-20 पैसेच राहिला, कारण त्यावेळेस रेट जर 4 रुपये 10 पैसे गेले तरी आम्ही उड्या मारायचो. बरं झालं बाबा आपल्याला 40 पैसे राहतील, 50 पैसे असं. परंतु फर्स्ट इयर आमचं सो अँड सोच गेलं, म्हणजे असं काय खूप बेनिफिट झाला वगैरे असं काहीच नाही. आणि मग नंतर मी सेकंड बॅच डिअरिंग करून टाकली. तोपर्यंत आमच्या बरोबरचे जेवढे होते सगळे गेले, 1-2 राहिले. मग मी परत डिअरिंग करून टाकली. त्यावेळेस देखील मी 25 लाख रुपये, 2020 ची गोष्ट असेल, दुसऱ्या बॅचची 2019 ला टाकली. 19 हा. आणि
तो जी बॅच टाकली तिने स्वतः ग्रो केली, शेड भाड्याने घेतली, 25,000 रुपये महिन्याचं शेड भाड्याने घेतलं. मग याच्यात नव्हते टाकलं, याच्यात केजेस होते. आपलं आमचे एक पाहुणे आहेत, त्यांचं शेड 25,000 रुपये महिन्याने भाड्याने घेतलं, तिथं पक्षी टाकले, एक 5,500 पक्षी टाकले होते. आणि मग ते पक्षी 3.5 महिन्यानंतर मग आम्ही ट्रान्सफर केले केजेस मध्ये. त्यांना 4 महिन्याचं 1 लाख रुपये भाडं द्यावं लागलं मला, प्लस गाड्याचे 15,000 रुपये महिना. टाकल्यानंतर मग ग्रोथ चालली होती व्यवस्थित. एकूण अंडे चालू झाले, एक तर पूर्ण कर्जाव केलेलं होतं. अंडे चालू झाले, अंडे काहीतरी मला वाटतं 30-40% गेले. 30-40% गेले आणि लॉकडाऊन झालं एकदम कडक. पूर्ण शेड मध्ये पाय ठेवायला जागा नाही एवढे अंडे. 2-2.5 लाख अंडे माझ्याकडे साचले होते. हळूहळू ते लॉकडाऊन हे करायला लागल्यानंतर मग अंडे विक्री चालू झाली. 70 पैसे अंडे द्यावं लागले मला. मग 2 दिवसांनी 80, 2 दिवसांनी 90 पैसे, 1 रुपया असं. मग असं करता करता झालं आमचं. आणि नंतर मग मीडियावरती यायला लागलं की अंडे आणि चिकन खा, कोरोना होत नाही, प्रोटीन लेवल चांगली येते. आणि मग जरा बऱ्यापैकी ग्रीप येते. आणि मग जे काही लॉस झाला माझा तो भरून निघाला. लेअर फार्मचं होतं काय, आता आमच्याकडे वस्ती जादा, त्याला माशा जादा होता, कॉस्टिंग पण वाढलं आणि एनर्जी खूप जायला लागली माशा पद्धतीने. मग आम्ही काय केलं, लेअर फार्म शिफ्ट केलं मित्राकडे. आणि मग मी बॉयलर प्लस गावरान, म्हणजे कधी बॉयलर कधी स्वतः टाकायला, स्वतः म्हणजे आपलं ओपन फार्मिंग लावलं. आणि अंड्याच्या वेळेस कसं झालं, इथं आधीच लॉस. त्याच्यामध्ये अंड्याला जी गाडी यायची आपल्याकडं व्यापाऱ्याची, तर त्याचं नाव नाही सांगत मी तुम्हाला, तर बऱ्यापैकी 7-8 लाख रुपये बुडाले माझे. मग मी विचार केला की हे आपलेच अंडे घेऊन मार्केटमध्ये विकतायत, मग आपण विकले काय अडचण. मग मी हळूहळू, माझ्याकडे वॅगनर होती त्यावेळेस, मी वॅगनर मध्ये 10 ट्रे, 20 ट्रे, 50 ट्रे घेऊन जायचं, होलसेलला विकायचे. मग दुकानदारांना सुरुवात केली अशी. मग ते जवळजवळ मी ती बॅच होती तोपर्यंत वर्षभर केलं. आणि वर्षभर केल्यानंतर मग म्हटलं शॉप टाकायचा. हे किती झाले शॉप? आपले 2020 लाच आपली बॅच होती त्यावेळेस. बॅच आपली निम्मी कव्हर झालेली होती. 2020 ला शॉप टाकला. आमच्या मॅडम टाकायचं म्हणजे ठरवलं. मग आता मी कसा विचार केला, यांना गाड्या भरून द्यायच्या, खाद्य तर रोजचं कॅश लागतं. आणि आज गाडीचे झाले समजा आपले त्याच्याकडे 3 लाख, पुढची गाडी भरली झाली 3.5-4 लाख रुपये, ती द्यायचे 50,000, 1 लाख. आता थोडीशी शेतकरी अलर्ट झाले. आता व्यापाऱ्यांकडे घाईघाई एवढे पैसे ठेवत नाही. स्वतः मी पण काही शेडचा माल उचलतो, आता ठेवत नाही. खूप विश्वास असेल तर 1 दिवस 2 दिवस, याच्या उपर कोण नाही ठेवत. आता पहिला काळ वेगळा होता, अंडे मार्केटमध्ये जादा होते. आम्हाला असं वाटायचं का ह्या व्यापाऱ्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही. आम्हाला माहितीच नव्हतं की एवढं मोठं मार्केट येते. आणि मग या पद्धतीने मग शॉप टाकला. आमच्या मॅडम पाहतात सर्व, शॉपचं काय पाहतात, मॅडमच व्यवहार पाहतात सर्व. शॉप टाकल्यानंतर पहिल्या दिवशी फक्त 3 अंडे गेले. दसऱ्याला उद्घाटन झालं, दसऱ्याच्या दिवशी 3 अंडे गेले, कारण माहिती होता करता वेळ लागतो. दुसऱ्या दिवशी 3 गेले, तिसऱ्या दिवशी 3 गेले, म्हणजे पहिल्या दिवशी 3, दुसऱ्या दिवशी 6 गेले. माझ्याकडे अजून तेव्हा आहे. तिसऱ्या दिवशी 9 अंडे गेले. मग हळूहळू माहिती होता करता करता हे झालं. तोपर्यंत मी माझं शेड नंतर शिफ्ट करून टाकलं. ती बॅच झाल्यानंतर मग म्हटलं आता शेडचं करायचं काय. मग मी ओपन फार्मिंग मध्ये आलो, गावरान वगैरे. मग मी स्वतःचं कटिंग शॉप पण टाकलं. आणि मग आता कटिंग शॉप काय म्हटल्यानंतर क्वालिटी तर पाहिजे, रेट पण व्यवस्थित पाहिजे. बाहेरचा माल घेऊन आपण विकणं म्हणजे कस्टमरला पण रेट देऊ शकत आहे ना, आपल्याला 2 रुपये राहणार. मग स्वतःच बॅचेस टाकायला लावला. आता ही जी तुम्हाला बॅच दिसते, अशा ऍट अ टाइम माझ्या शेडला 2-2 बॅच असतात. 20-25 दिवसाचे. मी आतापर्यंत कावेरीच टाकला. आणि थंडीमध्ये मी समजा एखादी बॅच टाकली, मला जर वाटली ही बॅच मला अंड्यासाठी सांभाळायची, तर ती बॅच टाकताना बरोबर दसऱ्याच्या एंडला आपल्या अंड्या येतील हे हिशोबाने मी बॅच टाकतो. कावेरी टाकताना 3-3.5 हजार टाकतो. आणि थोडंफार हातवात सेल करून मग बाकीचे मला ठेवतो. कमसे कम दुकानावर सेल होतं, इथनं फार्मवरती सेल होतं? नाही, फार्मवर नाही देत आम्ही. दुकानावरती जेवढं काय 99% फार्मवर नाही. कारण कसं असतं, मी असतो बाहेर, मॅडम शॉपवरती असतात. मग जे काय असेल ते डायरेक्ट शॉपवरती. मग इथले अंडे कलेक्ट करायचे आणि तिथं पण मी ते अंडे फक्त किती 3 ते 3.5 महिने ठेवतो. थंडीपुरतं विकायचं? थंडीपुरतं मार्केटच नाही त्याला. नंतर कोण खातो तुमच्या अंडे? तुम्ही किती रुपयाने विकता? आता माझं होलसेल आहे, त्याच्यामुळं घरचा माल असल्यामुळे मी जवळचा माल झाला तर 8 रुपये जाते. रिटेलला आता हे लोक म्हणतात 12 रुपयाने अंड, पण मला तर माझ्या एवढं कॉस्टिंग किती येते कावेरीला? कॉस्टिंग तरी पण किती नाही म्हटलं तरी, जर आपलं सर्वच फीड विकतचं असेल
तुमचं होतं ना फीड हा ते. 5.5 फीड मिल आहे ना माझी. हा. 5.5-6 रुपये कॉस्ट आलीच पाहिजे, कारण प्रोडक्शन किती होते ना, किती 45 to 55%. मग त्यानंतर मागणी नाही थंडीनंतर मागणारे मागतात ना. रेट काय 10 इंग्लिश अंड्यापेक्षा कधी कधी आमचं स्वस्त गेलेलं आहे. 4 रुपयाने अंडे आमच्याकडे विकायला येतात आजही. ज्यावेळी लोकांना माहित होतं की तुमच्याकडं रेग्युलरली तुमच्याकडे अंडे मिळतात, तर तुम्ही प्लस मध्ये आहेत, मग तुम्ही कंटिन्युअसली 10 ते 12 रुपयाला कंटिन्युअसली विकू शकता. ते मार्केट पहिलं मार्केट बनवायला लागेल, त्याला काही वर्ष जातील. आता आमच्याकडे काही आहेत ना, काही आता माझ्याकडनं कोंबड्या घेऊन जातात, अंड्यावर ठेवतात ना, तर त्यांचं कसं लिमिटेड आहे. एक 20-25 कोंबड्या 10-15 अंडे निघतात पर डे. अंडे शिल्लक राहत नाही त्यांच्याकडे, वेटिंगला आहे, ऍडव्हान्स बुकिंग आहे त्यांच्याकडे. क्वांटिटी कमी असेल तर ठीक आहे ना सर, मार्केट असेल तर क्वांटिटी असतो काय अडचण नाही. पण तोच विषय तुम्ही जर खूप मोठं बनवलं ना, समजा तुम्ही 1000 पाळा, मग तो मार्केट बनवायला तुम्हाला किती एरिया कव्हर करायला लागेल जर ना. तो सेल्फ मार्केटिंग करत असेल, फिरून अंडे विकत असेल, तर तर Very ठीक good, आहे, पण चांगली, तिथपर्यंत नाही येणार इतक्या लांबून माणूस. मग मला तेच तुम्हाला सांगायचं. आता हा माझा एवढा मोठा फार्म आहे आणि संपूर्ण तालुक्याला माहिती माझ्याकडे किती अंडे असतात काय, बरोबर. पण आता मला एक सांगा, आमच्या शेजारी पटरवाडी, वडनेरे वगैरे ही गाव आहे. अहो तुम्ही एक सांगा, 5 आणि 10 अंड्यासाठी 10 रुपये त्याचे वाचणार आहेत. किती रुपये माझ्याकडे घ्यायचं म्हणलं, 10 रुपये. 10 रुपयासाठी 30 रुपयाचं पेट्रोल टाकेल का होतो? बायचान्स जर काही काम असेल गावात, काही खरेदी असेल, आला मग घेऊन गेला तो गोष्ट वेगळी. आणि जर समजा श्रावण, मार्गशीर्ष, नवरात्र, गणपती, त्याच्यानंतर उन्हाळा आहे आपला, या अंड्यांना लाईफ कमी असते इंग्लिश अंड्यांपेक्षा, लेअर अंड्यांपेक्षा. असं हे पटकन खराब होतात का, तर हे मीटिंग मध्ये झालेले असतात. बरोबर आहे, नर मादी असतात. ज्यावेळी मी शॉप चालू केलं त्यावेळेस माझी लेअर फार्म होता. लेअरचा होता, मग माल पूर्ण बाहेरून घेत होते तुम्ही कटिंगला तिथं? कटिंग नाही, ओपनिंग करताना अंड्यासाठी केलं मी, फक्त अंड्यासाठी केलं? हो. कटिंगचं नंतर काय झालं, एक 7-8 महिने झाले नंतर मग थोडस आपले एक संबंध गावातले, एक विश्वास लोकांचा आपल्यावरती. त्यांचं म्हणणं आलं, सर मग अंडे आहे तुमच्याकडे, अंडे घ्यायचे, चिकनला शेजारी जायचं, त्यापेक्षा मग चिकनला काय अडचण आहे, सगळे तुमच्याकडे नॉलेज आहे सर. मग ते विचार केल्यानंतर त्या तिकडे माशा व्हायच्या. मला हा फार्म शिफ्ट करायचाच होता काही करून. मग म्हटलं आता या फार्मचं करायचं काय, कंपनीशी तर राहायचंच नाही, कंपनीला राहायचंच नाही. म्हटलं मग करायचं काय, म्हटलं मग आता शॉप टाकून स्वतःचा माल, मग ज्यावेळेस ते करायचंय त्यानंतर मग मी आपलं ओपन फार्मिंगला मी आलो आपल्या स्वतःचे. तर त्याच्यामध्ये मार्केटिंग साठी काय केलं? सुरुवातीला खूप त्रास झाला मला, तुम्हाला रिअल सांगायचं तर. मी या धंद्यात जुना होतो, म्हणजे कसं बॉयलर लाईन अंड्याचे लाईन. मग मी जे आमच्या न्यूज मध्ये किंवा जे काही सप्लायर आहेत बॉयलरचे, ते आमची ओळखच होती. त्यांना कॉन्टॅक्ट केले, ते म्हणले हा सर चालतंय ते. नंतर त्यांना काय कोणाचे फोन गेले काही माहित नाही, त्यांचे मला फोन आले, सर आम्ही तुम्हाला माल देऊ शकतो, आमच्या गाड्या बंद करून. बापरे. मग मी काय केलं, एक आमचे मित्र होते पठाण शेट, त्यांना आपले अंडे होते वर्षभरापासून आणि आमचं ट्युनिंग चांगलं होतं. त्यांना म्हटलं पठाण शेट असं असं झाले, आता काय करायचं. तर ते म्हटले मग एक काम करू म्हणले आपण, तुमची अडचण काय म्हणलं अशी अशी. ते म्हणले मग माझ्याकडे गाड्या आल्या, तुम्हाला जेवढा माल पाहिजे मी खाली करत जाईल, तुम्ही रातचं घेऊन जायचं. मग सुरुवातीला आपल्याला एवढा स्कोप नाही, एवढं गिरायक नव्हतं, काय नव्हतं, माहितच नव्हतं कोणाला मी जाहिरात करत आहे. विषय माझं एक वैशिष्ट्य आहे, फक्त त्यावेळेस माझी बॅच रेडी होती, मी व्हॉट्सअप आमचे न्यूजचे जे ग्रुप आहे त्यांनाच फक्त अंड्यासाठी मी माल देतो, म्हणजे खास विश्वास एकदम. त्यावेळेस माझं फक्त व्हॉट्सअप ग्रुपला असतं, की फेसबुकला कधी दिसणार नाही, युट्यूबला नाही. ते काय करायचे, रात्री त्यांच्याकडे बॉयलरची गाडी आली, ते मला फोन करायचं, सर किती खाली करायचं आहे, त्या ड्रायव्हरला न कळता मालकाला. मी म्हणायचं 5 कोंबड्या घ्या, 3 घ्या, 10 घ्या. मग त्यांनी रात्री 1-1.5 वाजता खाली करायचा आणि मग मी माझ्या वॅगनर मध्ये रातच्या 2ला इथून निघायचो, 15 किलोमीटर जायचो, त्या कोंबड्या घ्यायचो आणि रात्रीच्या 3 वाजेपर्यंत माझ्या पिंजऱ्या टाकायचो आणि मग सकाळी धंदा चालू. असं जवळजवळ 2-4 महिने गेले, हळूहळू माझा धंदा वाढत गेला. सुरुवातीला मला विरोध लोकांनी पाय ओढायची कामं केली असं म्हणता येईल. आता जे त्याची नीतिमत्ता असते, परंतु नंतर मग काय झालं, 2-4 महिन्यानंतर आपला पण धंदा जरा बऱ्यापैकी लोकांना विश्वास वाटायला लागले. ते म्हणजे विश्वास कशाने वाटला? मग आता थोडंसं आपलं कसं होतं, माझ्या आजही शॉपला एक सिस्टीम आहे, तुम्ही चिकन नाही द्या, तुम्ही मागताल 30 पीस मी करतो. असं आहे का? तुम्ही म्हणजे बोललेच पाहिजे का, बोललेच देतो, जे काय असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमरची जी डिमांड आहे ती फुलफिल केली आणि त्याच रेट. त्यावेळेस मला अडचणी पण आल्या ना, माझ्याकडे जे बाकीचं मटेरियल शिल्लक राहायचं त्याच्यात तो लॉस आलो. याच्यामध्ये मर वगैरे असते, घट असते. बरं मला गिरायक नव्हतं सुरुवातीला, घट व्हायची, ज्याला आपण सिंकेज म्हणतो.
मर व्हायचे. उद्या जर सपोज तुमचा गडी आजारीच पडला, एकच गडी होता त्यावेळेस, आज माझ्याकडे 5 गडी त्या दुकानात, एक गडी तो जर म्हणला मी उद्या आजारी, कस्टमर आपल्याकडे येणार, ते म्हणणार आमच्या मॅडम असायच्या चिकन नाही, आज गडी नाही, म्हणजे कुठेतरी कमीपणा होता. मी रिक्स काय घेते, आज आणखीन एक गडी वाढवला, नाही धंदा तर नाही धंदा म्हणलं काय असं. मग तो जो लॉस आहे मी कसा हे केला, मग मी स्वतःचे पक्षी टाकायला सुरुवात केली गावरान. मग त्यावेळेस मी गावरानमध्ये आलो, कावेरी म्हणा, सोनाली म्हणा, त्याच्यात आलो मी. आणि मग हळूहळू कसं झालं, स्वतःचा पक्षी पाहिजे ती क्वालिटी तयार करता येते. तुम्हाला आता मी तिकडचा पक्षी दाखवला, माझा 2.5 किलोचे कोंबडे आहेत माझ्याकडे, क्वालिटी पण लागते, व्हॅक्सिन प्रॉपर. आता मी अंड्यासाठी माझा सगळ्यात जास्त पक्षी जातो विषय एक विश्वासाने. सर म्हटलं की लोकांना वाटतं विश्वास आहे. माझ्याकडे पर डेचे डेट वाईज आहे, कोणता फवारा मारलाय, कधी मारलाय, व्हॅक्सिन कोणतं, इंजेक्ट कोणतं, काय त्या तारखेला काय केलंय. माझ्याकडे कधी कधी लोक म्हणतात तुला काय करायचंय, कर वजन, दे चल पक्षी, आम्ही आमचं पाहून मेल्यानंतर. पण व्हॅक्सिन पूर्ण व्हॅक्सिनेशन झाल्याशिवाय मी पक्षी देत नाही, माझं वैशिष्ट्य काय लोकांना. लोकांना हळूहळू आता माझ्या बालाची क्वालिटी कळायला लागली किंवा यांचे अंड्यावरती शिवाय माझं वैशिष्ट्य आहे. 4.5 पावणे 5 महिन्यामध्ये सर्वांचे आपण जे काय फार्मर आहेत सर्वांचं चांगलं फिटिंग करतात, व्हॅक्सिन करतात सर्वच फार्मर. आणि मग ते पक्षी व्यवस्थित अंड्यावर पण येतात, ते लोकांचा विश्वास वाढायला काय लागतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे असं कोणता फार्मर नसतं की जो पक्षाने जीवा, उलट मुलापेक्षा जादा फार्मर जीव लावतात. मग क्वालिटी वाढायला काही वेळ नाही, हळूहळू थोडस तीच क्वालिटी कटिंगला जाऊन मेंटेन झाला. पक्षी बाहेर देत बाहेर म्हणजे कुठं, माझा जो पक्षी आता सध्या जातो तो फक्त आणि फक्त परिसरामध्ये ज्यांना अंड्यासाठी शेतकरी. आणि सेकंड म्हणजे माझ्या कटिंगला आहे, मी व्यापाऱ्यांना माल नाही देत, बाहेर जातात. किती असते माझा, फार माझा कोंबडा 2.5-3 किलो झाला तरी मी घालतो, कारण मला मोठी साईज लागते. आणि मग कितीतरी वेळा असे झाले, किती नाही प्रत्येक वेळी माझं असं झालंय, माझ्या बॅचेस एंड होसपर्यंत शेड मध्ये अंडे येतात, पण त्यावेळेस मला अंड्याची गरज नाही. खास अंड्यासाठी सांभाळायचं म्हटलं का मग मी ते 3-4 महिने. मग तुम्ही एवढी मोठी साईज करता, आता मार्केटमध्ये विकणार रे बघा 1.5 किलोच्या आसपास काढतात मग. हो, 1.25 किलो. तर तुमचं मग कटिंगला जाते म्हणून तुम्हाला जास्त परवडते का? कारण की तुम्ही 2.5 किलोचं करतपर्यंत खाद्य जास्त खाणार आहे पुढं. 1.5 किलो ते 2.5 किलो 2.5 किलो करा. थोडस आहे ना खाद्यामध्ये जातं आपलं, परंतु काय होतं शेवटी, आता मी तुम्हाला सपोज व्यापाऱ्याला मला गाडी भरायची, त्याच्यापेक्षा 20 रुपये जादानेच माझ्या दुकानावर जातं ना. मग खाद्य मीठ आणि कसं होतं, सगळ्यात मेन म्हणजे माझा ही पोल्ट्री लाईनशी सगळे कनेक्टेड झाले माझे. अंड्याचे मसाल्यांचे माझे एजन्सी मसाले, त्याच्यानंतर लेअर फार्म आहेत, त्याच्यानंतर बॉयलरचं पण आपण माझ्याकडे ट्रेडिंग कोड आहे मोठमोठ्या कंपन्यांचे. म्हणजे एकमेकाला कनेक्ट येत ना, याच्यात नाही 10 पैसे भेटत, याच्यात तर भेटतायत आम्हाला, पण विश्वास पण राहतो ना माणसाचा. आता माझ्या दुकानावरती किती वेळा अशी लहान मुलं येतात, घरचे पैसे देतात, जा रे एवढं घेऊन ये. त्यावेळेस कदाचित चिकनचं रेट 10-20 रुपये जादा असतो, ते लहान मुलं म्हणतं हो 1 किलो चिकन द्या, पैसे 20 रुपये कमी असतात. मग आता इतर दुकानदार सारखं मी करत नाही, बरं दे रे 1 किलो दे रे, याला जाऊ दे 20 रुपये, असं आता त्याला ऍडजस्ट करावंच लागतं. म्हणजे तुमचं बोलणं चालणं तसं पाहिजे, मालाची क्वालिटी ते पाहिजे, रेट पण तसा पाहिजे. महत्वाचं रेट आताच पहा की 200-220 रुपये बॉयलर चिकन आम्ही 180 देतो. एकच उदाहरण आहे रेटचं. आता होतंय काय माहितीये का, मग लोक काय म्हणतील का तुम्ही की कोणत्या कोंबड्या कापता, मला माहिती नंतर कमेंट्स काय येतात ते सर्व, हे सर्व मला माहिती, मी पण युट्यूब पाहत असतो सगळे, परंतु तसं काय नाही. आता मी तुम्हाला आताच सांगितलं, मला अंड्यामध्ये होलसेल जरी केलं तर मला 25-30 पैसे भेटतात, आणि किरकोळ मध्ये विकलं तर मला 50 पैसे 80 पैसे भेटतात, बरोबर. याच्यामध्ये मला जिथं 30 भेटायचे तिथं मला 20 भेटले, ते 10 रुपये मला इकडे भेटतात, त्या 5 रुपये मसाल्यामध्ये, म्हणजे कमी मार्जिनवर काम करायचं, पण माल तेवढा जातो ना. माल तेवढा. आता बॉयलरला माझी स्वतःची गाडी, मी आता सप्लायर कडनं माल घेत नाही, स्वतःची ट्रेडिंग कोड आहे, डायरेक्ट स्वतःची बॉयलरची गाडी दिसाड भरतो मी, स्वतःच्याच शॉप पुरता माल आणतो मी, 150-200 कोंबड्या भरतो मी, तेवढ्याच 2 दिवस खपवायच्या, तेवढ्या संपल्या की परत परवा दिवशी परत बुकिंग टाकायची, परत आपण माल व्हायचा. राहिला विषय गावरांचा, तो तर काय आपल्या शेडमध्ये जसं आता तुम्ही पाहिलं तुमच्या समोर 3 वेळा गडी आले, 3 वेळा माल घेऊन गेले, संपला की फ्रेश माल न्यायचा, संपला की फ्रेश माल. आणि जवळच याचं दुकान, जवळपास 2 किलोमीटर, 1-1.5 किलोमीटर मोजून गाड्या 2 मिनिटात इथे येतात. 2 मिनिटात रोड चांगला आहे सर्व. पण मग हे इतकं त्यांचं आता बनवायला आहे ना, म्हणजे आताच त्यांचं दुकान पाहिलं ना तुमचं, तर सेल खूप जास्त आहे, म्हणजे फार अशी लाईन लागलेली असते गिरायकांची. पण एवढं बनवायला ते 5 वर्ष गेले तुम्हाला? मला सर्व 5 वर्ष गेले, पण माझं नाव जे झालं ते गावरानमुळे. गावरान क्वालिटी तुम्ही देताय, काय सांगतोय, कोणच देत नाही. गावरान व्यापाऱ्याला जे देत आहेत ना त्याच्यापेक्षा मला 20-30 रुपये जादा भेटतात. बॉयलरचे 10 रुपये रेट कमी राहिले, मला काही फरक नाही पडत. लक्षात आलं. आता काय न वाटतं की बॉयलर चिकन एवढं मागे सर एवढं कशाने विकताय, कसं का, ते त्याला आणखीन एक कारण पण आहे.
आमच्या गावामध्ये 18 ते 20 धंदे आहेत. चिकनचे निवज मध्ये 15 ते 18 इझिली कॉम्पिटिशन बरोबर कॉम्पिटिशन. मग आता आपण 200 ने विकलं गेलं की शेजारचा बोर्ड लावतो 160 170. मग त्याने 170 लावलं का गिरायक आपल्याकडे आलं की सरकारी रेट आपण म्हणलं 180 काय राहते 160 नी. मग नाहीला विकावच लागते. मग ती गोष्ट वेगळी ती त्याच्यात भेटतंय का जाते हा विषय नंतर. गिरायक टिकवणं महत्वाचं राहतं. त्याला इलाज आहे. माझं तुम्ही रेग्युलर कस्टमर आहे आणि तुम्हाला जर माझ्या शेजारी 160 रुपयांनी भेटते आणि मी तुम्हाला 190 सांगतोय मग तुम्ही काय सर आलो बरं का जरा कामेदार काम नसते काय तुम्ही जाऊ तिथे चिकन घ्या. लक्षात आलं. म्हणजे हे रेट जे कमी आहे ना लोकांचे काहीतरी गैरसमज असतील. रेट कमी वगैरे काही नाही. रेट काय असतं बॉयलरचे सुद्धा रेट रेग्युलरली ऑनलाईन असतात. अंड्याचे ऑनलाईन असतात. कधी 2-4 रुपये वाढतात पर डे रेट आहे. कधी कमी होतात ते त्याच्यात मॅनेज होऊन जातं खूप. आणि एक पण सांगतोय हे जे मी आता सांगतोय 180 चिकन देणे वगैरे याच्यामध्ये खूप काही मार्जिन नाही. रिअल खूप कमी मार्जिन मध्ये 220 ने गेलं तर खूप चांगलं आहे. 200 ने गेलं तर बऱ्यापैकी आहे. त्यात मला 5 गडी सांभाळायचे ड्रायव्हर ते 6 वरतून तुमचं गाळा आहे त्याचं भाडं आहे त्याचं लाईट बिल सर्व आहे. पण फक्त मी आज ते सांगतो की थोडं म्हणजे 100% जवळजवळ नाही 100 कधी मध्ये माझ्या शेडला गॅप पडला पण ऍटलिस्ट 80% गावरान मी माझ्या शॉपला माझा स्वतःचा असतो म्हणून मला परवडतंय. याच्यात असं काही नाही की बाबा काहीतरी वेगळाच माल विकतायत कापून लोकांचा गैरसमज कारण तुम्ही कापता काय हे लोकांनी मनातून काढून टाका. बरोबर ठीक. सुरुवातीला लॉस मध्येच व्यवसाय केला तुम्ही. लॉस सुरुवातीला म्हणजे कसं नॉलेज आपल्याकडे मुळात कमी असतं. जसं दुसरी गोष्ट आपण काय करतो समजा मी तुमची एखादी गोष्ट पाहिजे तुमच्या एखादा बिझनेस XYZ अरे यांचं खूप छान चाललंय आपण त्याच्यात उतरायचं पण परंतु तुम्ही त्याच्यामध्ये किती खस्ता खाल्ल्यात हे मला माहिती आहे का. मला फक्त तुमचा पैसा दिसतो आज. ज्यावेळेस मी उतरतो त्यावेळेस मग ज्यावेळेस 2-4 वेळा चांगला आपडतो मग लक्षात येते त्याच्यामध्ये काय. मी तेच झालं माझं मला आवड होती म्हणून मी केलं. हे रिअल सांगतो मला आवड होती. मी कदम सरांचे आमच्या मार्गदर्शक आहेत त्यांचं पाहून मी केलं सगळं. केल्यानंतर माझ्या स्वतःच्या 2 बॅच राजवर्धन कंपनीला फेल गेल्या माझ्या सुरुवातीच्या. शिवाय माझ्यावर कर्ज होतं हप्ते जात नव्हते. त्यानंतरही बऱ्यापैकी झालं म्हणजे रुटीन बसलं. परंतु नंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये काय म्हणजे आपण नोकरी वगैरे पाहून मी त्यावेळेस आमच्या मॅडम काही पाहत नव्हतं. नंतर मग म्हणलं नकोच म्हणजे याच्यामध्ये आणि मग मी लेअर फार्म मध्ये 6000 स्क्वेअर फूटच्या याच्यामध्ये किती गावरान म्हणजे कावेरी किती पाळतात. ती जादा बसते बॉयलरपेक्षा. मग बॉयलर जर सपोज आपण 5-5.5 टाकत असो किंवा काय त्याच्यापेक्षा थोडं जादा चालतं. आणि किती महिन्यात निघतो बाहेर जर व्यापाऱ्याला द्यायचं असेल तर ते काय ज्याच्या मनावर आहे. काही जण 5 कोणत्या वेटला रेट चांगला. आता काय होतं माहिती काय रिजन वाईज मागणी हो. आता काहींना काय होतं किलो 1.25 किलोचा माल चालतो काहींना 1.5 चालतो काहींना 1.5. जसं ज्या आता कसं असतं समजा मी फार्मर आहे माझा माल रखडलाय समजून घ्या. खाणं तर टाकावं लागतं नाही खाल्लं तर तुम्हाला माहिती या काही पक्षाला पंख नाही दिसत क्वालिटी राहत नाही. त्या आणखी रेट म्हणजे एवढा खर्च करून परत रेट डाऊन मायनस आणि साईज वाढ चालली की शेवटी व्यापारी असतो का लक्षात घ्या. व्यापारी काय म्हणणार आहे राखाडलेला आहे मग तो डाऊन माग त्याला माहिती मी आता यांना एक रेट सांगितला हा नाही म्हणणार आहे आणि मी गेलो का मला परत फोन येणार आहे परत याला 2 दिवस लागतायचा आणखी जरा ताण द्यायचा याला. हे सुद्धा चालतं मार्केटमध्ये. मी अंड्याच्या बाबतीत अनुभव घेतलेला आहे. मी पाहतो किती दिवस खाद्य घालतो. बरं ही काही कॉन्ट्रॅक्ट बेस फार्मिंग आहे का कंपनीला फोन केला का आलं खाद्य हे तर स्वतः सेल्फ फायनान्स सर्व असं. कावेरी RRDP जे काय आहे आपण वगैरे तर त्याच्यामध्ये अडचण काही नाही तुम्हाला. त्याला मागणी आहे भरपूर आहे त्याचे व्यापारी पण आहे ना. फक्त मार्केटला तुम्हाला रेट काय मिळतो याच्यावरती तुमचा प्रॉफिट लॉस आहे. मग ते तुम्ही आधी अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासानुसार जेव्हा मार्केट मागणी असते त्या महिन्यामध्ये किंवा त्या टाइम मध्ये ऍज अन फार्मर जर तुम्ही करत असेल तुम्हाला 12 महिने शेड चालवलं पाहिजे. 12 महिने म्हणजे कसं समजून घ्या. आता बाकीचे लोक म्हणतील 12 महिने कसं चालवायचं गॅप ठेवून परत साफसफाई करून पण तुम्हाला बॅच मागे बॅच काढावं लागते. तुम्ही तर असं करू शकत नाही की हा माझी इकडे भरपूर शेती आहे मला असं आहे मला तसं आहे मग मी फक्त वर्ष माझ्याकडे असे 2-3 मित्र आहेत माझे वर्ष 2 बॅच काढतात 10,000 15,000 पक्षांचे त्याचं बाकीचं आहे. पण ते त्याच्यात पण तेवढं कमवून घेतात त्यांना ते मार्केट पण मिळतं आणि ते व्यापारी पण त्याच्या क्वार्टरमध्ये त्यांना 10 रुपये रेट जादाच द्यावा लागतो कायमचं कस्टमर. त्यांना माहिती हा फार्मर असा की माझा महिनाभर याच्याकडे शेड चालेल किंवा 15 दिवस चालेल. लक्षात आलं का. असे पण आहेत ना. परंतु मला जर माझ्या बाबतीत जर विचारसाल तर मी तर म्हणणार बॅच मागे बॅच काढल्याच पाहिजे. एका मागे साहजिक 1 वर्ष गडी असो किंवा नसो बॅच गेली
साफसूफ करायचं, शेड जाळून घ्यायचं, फ्लॅमिगेशन करायचं, फवारे मारायचे, 15-20 दिवस गॅप द्यायचा, परत बॅच टाकायची. साधारणतः 1.25 किलोचा पक्षी मार्केटला जातो ऍव्हरेजली, तर किती महिन्यात निघतो? काय फीड जर चांगलं घातलं तर काय 70-75 दिवसामध्ये. 75 दिवसामध्ये. कॉस्टिंग काय येते सगळी पकडली तर? कॉस्टिंग आता तुम्ही फीड स्वतःच 1 किलोचा पक्षी बनवायला सगळं विकत समजा. कॉस्टिंगचं कसं आहे आता ऐका, प्रत्येक जण काय विचार करतो कॉस्टिंग किती. कॉस्टिंगला एक रिझन नाही, तुम्हाला आलेलं चिक्स काय रेट्स आहे इथून सुरुवात होते. ऍव्हरेजली विचारलं ऍव्हरेजली तरी 110 ते 115-20 रुपयाच्या आसपास. आताचा फोन पहा, मला फोन आला होता 27.5 रुपये किलोनी. मग काय खाद्य काय रेट झालं मग? तुमचं कॉस्टिंग 2-4 रुपये वाढणार नाही का? आता समजा तुम्हाला चिक्स बायचा स्लॅक पिरियड आहे, चिक्स तुम्हाला 8, 10, 12 रुपयांनी पण भेटतो, पण तो चिक्स 42 पण भेटतो. कोंबडी मागे 30 रुपये वाढले ना तुमच्या. मग तुम्ही काय सांगाल की लॉसचा धंदा आहे? नाही बिलकुल. मग तुम्ही असं सांगताय का म्हणजे इतकं कॉस्टिंग घेता, इतकं रेट काय मिळतो मग? आता मला एक सांगा, हा रेट पण आता नाही, आता सध्या एवढं एक वर्षभरात काय झाले, किती नाही म्हणलं तरी 10, 20, 30 रुपये किलो मागे सुटतात. आता एवढ्यात तरी लॉस नाही, असं माझ्या ऐकण्यात नाही आलं. आता मी एवढे फार्मचा माल उचलतो ना, पण कोणी हे नाही लॉस मध्ये. शिवाय मी आता आसपासच्या फार्मचे जे माल उचलतो त्यांचे संबंध आहेत, आमचे नाते संबंध असतात, मित्र संबंध. शिवाय मी व्यापाऱ्यापेक्षा 5 रुपये 10 रुपये जातात का, तर मला कधी विकायचं नाही, मला माझ्या दुकानासाठी पाहिजे. त्यामुळं मी एवढा विचार नाही करत पाहिजे. आणि फार्मरला मिळालेच पाहिजे लोक, शेतकऱ्याला मिळाल्यानंतर कोणासाठी करायचं? बरोबर. असं आहे. तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, तुमच्याकडे बरेच युवा तरुण पण येतात, बरेच जण याचं मार्गदर्शन केलं की कशा प्रकारे व्यवसाय चालू करू शकतो, काय अडचणी येतात, कशा प्रकारे आलं पाहिजे व्यवसायामध्ये, पोल्ट्री व्यवसायामध्ये, त्याबद्दल म्हणजे आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? सर्वप्रथम तर माझं तरी वैयक्तिक मत असं आहे, आवड असेल तर या. सगळ्यात महत्वाचा हा लाईफ स्टॉक आहे, जुगार. गाया, म्हशी, काही शेळ्या, मेंढ्या, काही असो, जिवंत प्राणीशी म्हणजे आपल्या मुलासारखे ते, त्यांच्याशी संबंधित. ताप येणारे, सर्दी खोकला होणारे, मरपण यायचे, हे सगळं विचार करायचा. आणि येताना डोक्यात येताना एकच असतं, चौकशीला आले माझ्याकडे, चौकशीला आली की तरुण वर्गाची कसं आहे, सर तुम्हाला मिळतं किती प्रॉफिट? अरे प्रॉफिट विचारण्याच्या अगोदर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही लॉस विचारा पाहिजे, ह्याच्यात ड्रॉबॅक्स काय, क्युरीज काय, चुका काय होऊ शकतात, किंवा आता तुम्ही आता पाहता इथं वातावरण काय चाललं, आता मध्ये एवढे दिवस पाऊस होता, ते पडदे खालीवर कधी घ्यायचे, टेम्परेचर मेंटेन कसं करायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे चिक्स येणार तिथून तर तुमची खरी सुरुवात आहे. चिक्स जर तुमचा डॅमेज आला, जर त्यांनी वाढच नाही घेतली, तुम्ही म्हणता माझंच काय चुक, चुकत तुमचं नसतं त्यावेळेस, कदाचित चिक्स पण खराब असू शकतात. कधी कधी फीड मध्ये असते, फीड मध्ये जर समजा प्रॉपरली फीड बनवलेलं नसेल तर ते फीडनी तुमची ग्रोथ होणार कशी, ते म्हणणार अरे आम्हाला जमतच नाही. म्हणजे सुरुवातीला त्यासाठी मी सांगतो, कोणाला जर याच्यामध्ये यायचं असेल, बरं तुम्ही 30 बाय 35 बाय 50, 100, 300, 500 काय जे काय शेड करायचे करा तुम्ही. परंतु हे करत असताना सर्वात महत्वाचं माझं तरी वैयक्तिक मत असं की 1 ते 2 वर्ष तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बॉयलर मध्ये राहतो, कारण त्याच्यामध्ये भरपूर बॉयलर मध्ये खूप शिकायला आहे, ह्याच्यापेक्षाही बॉयलर मध्ये शिकायला खूप आहे. यांचे आजार कोणते, कधी काय होऊ शकतं, काय नाही, हे सर्व बॉयलरला जास्त रिस्क आहे यांच्यापेक्षा 100%. हा, त्यामुळे तिथं काळजी घेणं यांना पण आहे, परंतु तुलनेत बघितलं तर त्यांना जास्त आहे. आणि मग एकदा तिथं अनुभव आला, उद्या तुम्ही गावरान टाकला, सर्दी झाली, काय करायचं तुम्हाला माहिती आहे. पक्षाचं फिडिंग दुपारचं कमी असतं उन्हाळ्यात, हे लक्षात येऊन संध्याकाळी कसं करायचं. आणि मी तर म्हणतो एवढं 1-2 वर्ष तुम्ही जेव्हा काम करता ना, तेव्हा मार्केटमध्ये जर तुम्ही नीट कॉन्टॅक्ट ठेवले, तो व्यापारी पण तुमचे चांगले कॉन्टॅक्ट मध्ये होऊन जातात आणि माल जायला अडचण अजिबात नाही. ती पहिली भीती सगळ्यांनी काढा, प्रत्येकाला काढतो, अरे बापरे मी जर 500,000 टाकलं तर काय होईल. भरपूर व्यापारी आहे, मागणी आहे, बिनधास्त करा, फक्त अनुभव थोडासा घेऊन. फसवणारे पण तितके आहेत, मी फसतो नाही का, माझे गेले 7-8 लाख रुपये अंड्यात, म्हणून तर मी इकडे आलो ना. मग पण मग मी तेच विचारतो की त्यांनी कसं फसण्यापासून वाचलं पाहिजे, कारण की सरळ 2 रुपयांनी व्यवहार कमी करायचा, बोली करायची जागेवर. हा, जर समजा तुमच्या संबंधात, आता माझ्या फार्म माझ्या गाड्या जातात भरायला, तर असे कितीतरी आजही फार्मर आहेत, लेअर मध्ये पण, गावरांमध्ये पण, बॉयलर मध्ये पण, असे कितीतरी फार्मर आहेत की त्यांनी आजपर्यंत मला नाही पाहिलं, मी नाही, फक्त आमचे संबंध फोनवर आहेत, नंबर सेव्ह आहेत आमचे. पण माझी गाडी गेली तर फार्मर फक्त विचारतो पेमेंट आणले का, जर पोर म्हणले नाही तुम्हाला मॅडम मारतील नंतर, किंवा मॅडम तुम्हाला ऑनलाईन पाठवतील किंवा आरटीजीएस, एक शब्दाने कोणी बोलत नाही. अजून आम्ही एकमेकांना, पण आमचे संबंध 8 वर्षापासून, त्यांचा माल मी घेतोय, रेग्युलर पेमेंट जातोय. पण सर हा विश्वास राहिला. तुम्ही 8 वर्षापासून करताय, पण जो कोणी नवीन उतरणार आहे ना,
मी तर म्हणतो नाही, जास्त त्यांच्यासाठी- विश्वास ठेवा. नाही मी सांगतो ना 10 रुपये कमी नाही हा. द्या, कॅश नाही करा. तुम्ही सांगितले 1-2 वर्ष कॉन्ट्रॅक्ट मध्ये करा. आणि काय आता तरुण पिढीला काय रातोरात श्रीमंत व्हायचं. रातोरात लागते की नाही, याच्यात असे तुम्ही आज शेळी घेतली आणि लगेच तिला 3 करोड पाहिजे आणि लगेच विकायचं असं नाही. पण अंडे यायला 4.5-5 पण महिने मग तुम्ही जे रातोरात स्वप्न बघताय ना, कोणतरी दाखवून पण तुम्हाला रातोरात तुम्ही स्वप्न पूर्ण करताय आणि दुसऱ्याची लुटून जाईन तो, असं पण आहे सर. आता तेच चालले सगळीकडे. आता हा, त्यामुळे मार्केट आहे त्याला पेशन्स ठेवणं मला एक मार्केट. सांगा, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय अरे खर गावरान कोंबडी येड्या गावरान कोंबडी 600 रुपयाला जाते, मला एक सांगा, तुम्ही सांगताय ना मला 600 रुपयाला जाते किंवा मी सांगतोय 600 रुपयाला जाते, आता फक्त म्हणा सर 600 रुपये द्या, घ्या, नाही घेऊ शकत. कोण म्हणतं 600 जाते, कधी जाते ती, तिची साईज 2-4 काय, महिन्यामध्ये पण मार्केट रेट काय, जाते ना 1000 रुपयाला जाईल, नाही म्हणत नाही, आणि Demand 100 ला पण किती जाईल ना. 1000ची मागणी आहे का 500ची का 100ची मागणी, ते पण मार्केटमध्ये. सर्व डिमांड वरती डिपेंड. तर सगळ्यात पहिलं मार्केटचा अभ्यास करणं, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पहिलं मार्केटचा अभ्यास करा, कसं नियोजन करायचं पूर्ण पहा, आणि फुकटमध्ये आपल्याला कंपनी पैसे देऊन शिकवतीये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, एकदम ते करा सर्वात चांगलं. हा सुरुवातीला तरी करा. एक हा. माझं बरं का, काही जण म्हणतील आम्हाला करायचंय ना, हा आम्हाला बॉयलरकडे पाठवतो, अजिबात नाही, ज्याच्या त्याच्या मनाचा विषय. परंतु मी ज्यातून गेलोय, तुमच्या माझं तरी मत आहे सांगतो. की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बॉयलरचं कंपनीवर आवर्जून का अनुभव घ्या. पैसे तर चालू आहे ना हो, उलट याच्यापेक्षा लवकर मग पैसे. मी तेच म्हणतो, शिकण्यासाठी कंपनी पैसे देते आपल्याला. हो, नाही आणि याच्यापेक्षा निम्या टायमिंग मध्ये ना, हा, 40-45 दिवस भरले. रिस्क नाही ना. हा, तर खूप चांगली आहे, आणि एक नवीन पिढीला, नवीन व्यावसायिकांना एक चांगली माहिती सांगण्याचं काम सरांकडनं आपल्याला मिळालेलं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, आणि सरांचे खूप खूप आभार, इतकी चांगली माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. तर भेटूया असेच एका चांगल्या व्यक्तीसोबत एका चांगल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.